निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे। आज आपण डोंगराच्या ठिकाणीच आलेलो आहोत। माझ्यासोबत दोस्ती मैत्री ग्रुप आहे। मेन इथे न्यूज करण्याचा उद्देश हाच आहे का ह्या ठिकाणी असं वेस्टेज पाणी जात असतं आणि हे पिण्याचं पाणी आहे आणि ह्या लोकांनी इथे जे ह्या ठिकाणी डोंगरच आहे, मग ह्या ठिकाणी मुख्य जे प्राणी असतात आपण बघतो का आताच उन्हाच्या झळा वाहत आहेत, घामाच्या धारा वाहत आहेत, अशातच आपल्या मनुष्याला सतत पाण्याची गरज असते। पाणी प्यावंसंच वाटतं, कधी कधी थंड प्यावंसं वाटतं, पण हे मुख्य प्राणी आहेत त्यांना सुद्धा ते पाण्याच्यासाठी भटकंती करत असतात। पण हा जंगलाचा भाग असल्यामुळे इथे सुद्धा भरपूर प्राणी येत असतात। त्याच्यामुळे त्यांनाच विचारायचं दोस्ती ग्रुपलाच का तुमच्या डोक्यामध्ये कल्पना ही कशी आली का इथे बांधावं त्याबद्दल। नमस्कार, पहिलं तुमचं नाव काय? नमस्ते, मी प्रमोद गोवारी आणि मासवणला राहतो आणि एका सामाजिक संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि दोस्ती मैत्री ग्रुपचा मी एक सदस्य पण आहे। ह्या आधी पण आम्ही बरीचशी कामं केलेली आहेत, ती पण पाण्यावरच केलेली आहेत, म्हणजे वनराई बंधारे असतील, इतर श्रमदान असेल, हे सुद्धा आम्ही केलेलं आहे। आज आपण बघतो का पर्यावरण टिकलं तर मनुष्य टिकेल, नाहीतर मनुष्याला पण टिकणं मुश्किल होणार आहे। तर आम्ही या रस्त्याने जाताना बघत होतो की जी माकडं वगैरे आहेत ती अशी पाईपावर राहून पाणी प्यायची, त्यांना पाणी प्यायला फार कसरत करावी लागायची। तर आम्ही ठरवलं, आमचा एक किशोर म्हणून सदस्य आहे, त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण जे वाया जाणारं पाणी आहे ते जर कुठेतरी साठवलं तर मग आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यात त्याची कल्पना त्या बैठकीमध्ये मांडली गेली आणि आम्ही त्याला सर्वांनी सहमती दिली। आणि हे भरत माझे सदस्य आहेत दोस्ती मैत्री ग्रुप, हे चांगलं मेस्त्री काम करतात, त्यांनीच ही टाकी इथ्या दोन्ही टाक्या बांधलेल्या आहेत आणि बाकी सर्व सदस्यांनी श्रमदानातून हे काम केलेलं आहे। आणि आज त्याचा आम्हाला पण खूप आनंद वाटतो का असं पाणी बघितल्यावर ह्या उन्हाच्या टायमात आनंद होतोच आणि ह्याचा प्राण्यांना खूप फायदा होईल आणि प्राणी हे सुद्धा एक पर्यावरणाचे संतुलन टिकवण्याचंच काम करतात आणि मनुष्याला पण बल देतात आणि पर्यावरण हे राहिलंच पाहिजे असं मी याच्यातून संदेश देईन। त्या पाणपोईवरच लिहिलेलं आहे, श्रमदानातून पाणपोई बांधलेली आहे। तर आपल्यासोबत जी पाणपोई बांधलेली आहे ते मेस्त्री काका आहेत, त्यांनाच विचारा किती तारखेला बांधलेली आहे आणि कशी बांधली त्याबद्दल। धन्यवाद मॅडम। या श्रमदानातून आम्ही नेहमीची कसरत करत असतो किंवा आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते, पण आम्ही दोस्ती मैत्री ग्रुप हे सर्व स्वतः थोडे थोडे पैसे जमा करून आणि हे असं सिमेंटचं एक बांधलं। म्हणजे आम्ही थोडं थोडं म्हणजे हे बांधण्याची पद्धत पण कशी का आम्ही कन्स्ट्रक्शन आहे ह्याचं नवीन पाटील त्यांच्याकडनं एक पोती सिमेंट मागवलं आणि राहुल पाटील यांच्याकडनं पण आम्ही एक पोती सिमेंट मागवलं आणि त्या सिमेंटमधून आम्ही असं केलं का आमच्या याच्यात कसं बनवता येईल मजबूत, तर ते आम्ही थोडं थोडं पैसे पण काढले आणि त्याच्यातून थोडं थोडं मटेरियल सुद्धा घेतलं आणि ही वॉटरप्रूफिंग बनवतो आम्ही। वॉटरप्रूफिंग म्हणजे त्याला पूर्ण मी असे बनवलेले आहेत तर ते जास्त खोल न घेता, म्हणजे त्याच्यात आता पाणी साठवलं तर ते खोल पण नाही, म्हणजे त्याच्यात आता एखादा प्राणी किंवा पक्षी येतात ते पाणी पिण्यासाठी आले तर त्याच्यात पडून त्यांची जीव डोक्यात नाही गेला पाहिजे, हा एक आमचा उद्देश असतो। मेन गोष्ट आपण हेच बांधलेलं आहे की त्यांचा जीव वाचावा, पाण्यापासून त्यांचा जीव वाचावा, हे आपलं पहिलं उद्दिष्ट। डोंगरा भागामध्ये किंवा वन विभागामध्ये काही करायचं असेल तर आपल्याला वन विभागाची परमिशन घ्यावी लागते। तर तुम्ही हे पाणपोई बांधलेलं आहे तर बघायला गेलं तर डोंगराच्या ठिकाणीच बांधलेलं आहे, मग तुम्ही याची परमिशन घेतली होती का किंवा काय त्याबद्दल?
आपण मॅडम सांगितलं प्रमाणेच आहे की प्रत्येक फॉरेस्टच्या जागेत काहीही करायचं झालं तर त्याची परवानगी वगैरे लागतेच. तर याच्यासाठी ना आम्ही पालघर फॉरेस्ट ऑफिसला जाऊन भेटलो, आमचे कार्यकर्ते जाऊन भेटले. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काम चांगलं करताय, तर तशी काय अडचण नाही, तर तुम्ही हे करू शकता, म्हणजे तिथे पाण्याचे कुठे बांधू शकता. त्यांचं सहकार्य आम्हाला पूर्णतः त्यांनी हे केलं की तशी काय अडचण नाही, मग तुम्ही हे करा. आणि तुम्ही जी पाणपोई बांधलेली आहे ती तुम्हाला एक समाधान वाटत असेल. आम्हाला समाधान म्हणजे ज्या आम्ही असं हे काम करत असताना ते प्राणी वगैरे असे येऊन आमच्या सभोवताली फिरत होते, बघत होते की हे कधी होतं आणि त्याच्यात आम्ही पाणी किंवा आंघोळ करणं वगैरे आम्ही मजा कधी करतोय हे समोर चालू होतं. आणि ते बघून आम्हाला एकदम आम्ही जे काय काम केलं त्याच्यात आम्ही पूर्ण समाधानी आहे. जी तुम्ही पाणपोई बांधलेली आहे, खरंच तुमच्या सदस्यांमध्ये जी तुमची मैत्री दोस्ती ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुद्धा आनंद वाटत आहे का? ह्याच्यामध्ये जे मुख्य प्राणी आहेत ते पाणी पितात, कारण ह्या साईडला बघायला गेलं तर पूर्ण डोंगरच आहे, माकडं पितात आणि दुसरे पण प्राणी इथे येऊन पाणी पित असतील, त्याबद्दल काय? ओके मॅडम, सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. माझं नाव भावेश चंद्रपूर, ग्रामपंचायत काटाले सरपंच, आणि मी या दोस्ती मैत्री ग्रुपचा एक सदस्य आहे. आणि ही कल्पना आमचे मित्र आणि किशोर पवार, अनंतभाऊ पवार आणि प्रमोद गवारी, विष्णू बसवर, गणेश वावरे आणि आमचे बहुतेक बरेच सदस्य आहेत. त्यांनी सर्वांनी कल्पना सुचली आणि त्या हे पाणी वेस्टेजसाठी आम्ही काहीतरी मुख्य प्राण्यासाठी काहीतरी करू, हा मेन उद्देश होता. आणि हे पाण्याचा उपयोग प्राण्यांसाठी बोल आणि पक्ष्यांसाठी बोल हा आमचा एक. तर पाणी फक्त इथे वेस्टेजच जात होतं, तुम्ही एक साठवणीचं हे केलेलं आहे का तिथे पाणी प्राणी पितील असं? हो. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी गणेश सुरेश वावरे, ग्रामपंचायत सदस्य वसरोली कसबेत. आणि जी आज आता पाणपोई बांधलेली आहे, किती तारखेला पाणपोई बांधली? 6 तारखेला आम्ही ही पाणपोई बांधलेली आहे. आणि म्हणजे 5 तारखेला संध्याकाळी एक चर्चा केली, ग्रुपवरती मेसेज टाकला की आपल्याला असं म्हणजे 2 ठिकाणी पाणी लिकेज वाया जातं, ते तिथे आपल्याला 2 पाणपोई बांधायचे आहेत. त्यानुसारच ज्यांच्याकडे जे मटेरियल होतं, समजायचं वीट लागते, सिमेंट, याच्याप्रमाणे आम्ही ते सर्व जमा केलं. आणि किशोर पवारांची जी पिकअप आहे तर त्यांच्यामध्ये सर्व जे सामग्री लागतं ते भरून आणि आम्ही इथे दुसऱ्या दिवशी 8 वाजता आम्ही इथे पोहोचलो. किती तास लागले? एक तर विषय कसा आहे की आता जे सर्व सदस्य आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आता जी कामाची जी सवय असते ती थोडीशी झालेली म्हणून आम्हाला ना 4 तास एक पाणपोई बांधण्याची लागली. आता 2 ठिकाणी मी लोकेशन आहे, 2 ठिकाणी आम्ही पाणपोई बांधलेले. तिथे 4 तास नंतर आम्ही घरून डबे आणले, ते जेवण वगैरे करून परत आम्ही हे दुसऱ्या ठिकाणी लोकेशनला आम्ही येऊन ती दुसरी पाणपोई बांधली. आपल्यासोबत यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य आहेत, काय बोलणार? माझं नाव बालकृष्ण पवन साबला. मी मासवण गावचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आणि एक शेतमजूर म्हणून मी काम करतो. पण ह्या दोस्ती मैत्री ग्रुपचा एक मी सदस्य आहे. आणि पानपोही बांधली तर आम्हाला असं त्याची कल्पना सुचली. एक किशोर पवार म्हणून आमचा ग्रुपचा सदस्य आहे, त्यांनी सूचना दिली की आम्हाला सर्व त्याची सूचना आमच्या सर्वांच्या लक्षात घेतली वगैरे. आम्ही तिथे पानपोही बांधली आणि ते जेव्हा पशुपक्षी आणि माकडं पाणी पितात तेव्हा त्याचा मला जाम आनंद झाला. आणि बघून माझे म्हणजे तुम्हाला आता ते पाणी आता आपल्या समोरच पाणी पिते, तुम्हाला एक आनंद फार आनंद झाला आम्हाला. काय बोलला जी श्रमदानातून पाणपोई बांधली त्याबद्दल? मी रमेश जाधव, आम्ही पालघरला एका संस्थेत काम करतो. ही पाणपोई बांधले हे आमच्या ज्या दोस्ती मैत्री ग्रुप आहे ह्याने, आणि हे खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे त्याने. आणि आम्हाला प्रत्येकाला ते वेळ नसतो दे, आम्ही प्रत्येकजण कुठल्या कामासाठी किंवा जॉबसाठी किंवा कोणी इतर शेतीचे कामं करतात, ते सर्व कामं करून आणि आम्हाला जेव्हा वेळ मिळतो त्याच्यातून आम्ही ही कामं करतो. प्रत्येक रविवार वगैरे ठरवतो आणि त्याप्रमाणे ग्रुप हा त्यांना वेळ देतो. असं म्हणजे कोणी
ह्याच्यासाठी नाही म्हणत नाही. आम्ही एक काम ठरवतो की ह्या दिवशी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यासाठी ठरवल्या वेळी सर्व येतात आणि आपल्याप्रमाणे कामं करतात आणि त्याच्यातूनच ही पानपई आता आम्ही बांधलेली आहे. आणि हे खूप चांगलं आहे कारण इतर जे जंगलात प्राणी राहतात, पक्षी राहतात त्यांना खूप सोयीस्कर झालेलं आहे.